मानसिक बोजा असणं ही एक नशा आहे आणि जितकी कमी नशा तितक्या लवकर मोक्ष. नशा असलेल्या माणसास, ज्ञानाचा नशा असलेल्या माणसात मोक्ष कधी मिळत नाही. मला काही विशेष ज्ञान आहे ही सर्वात मोठी कैफ आहे. कैफ आणि मोक्ष हे एकमेकापासून यांचा विरोधाभास आहे. शास्त्री पंडित हे होऊन मला विशेष ज्ञान आहे अशी नशा जर उतरली नाही तर मोक्षाला भरपूर वेळ लागेल. आता चेहऱ्यावर जर छोटीशी बाजरीच्या दाण्या एवढी पुडी जरी झाली, आपण आरशामध्ये 100 वेळा बघतो. त्याचं कारण काय? कारण मी नामधारी आहे, मी चंदूलाल आहे हे समजूनच चालतो ना. या शरीरालाच तो मी मानतो. पण हे शरीर तुमचं नाही. शरीर हे लफडं आहे. कोणी एखादा मुलगा मुलीस घेऊन फिरत असतो तर बाप काय म्हणतो, अरे हे लफडं केव्हा लागलं? तेव्हा मुलगा काय म्हणतो, असं काय बोलता, हे काय लफडं आहे, तुम्हाला यात काय समजणार? पण काही दिवसानंतर त्या मुलामुलींमध्ये मतभेद होतात, मग त्यांचा संबंध तुटतो. आणि नंतर ते त्यांच्या लक्षात येतं की खरं हे एक लफडंच होतं. तसं शरीर हे एक लफडं आहे. जेव्हा देहाचा अनुभव नष्ट होतो त्याचबरोबर लफडे पण सुद्धा नष्ट होते. लफडं म्हटलं म्हणजे दगा आलाच. हे मन, वचन, वाणी आणि शरीर दादाश्री म्हणतात हे फसवणार आहे. यातून सुटका करून घेणं अत्यंत अवघड. जेव्हापासून जाणलं की मन, वाणी आणि शरीर हे फसवणार आहे तेव्हापासून मनुष्य त्याच्यातून सुटण्याचे मार्ग शोधत आहे. पण या लफड्यावर प्रेम केलं ना, मग ते जास्त चिकटतं आणि मग मनुष्य गोत्यात येतो. मन, वचन आणि शरीर हे राग द्वेषाच्या अधीन आहेत. दादाश्री म्हणतात आम्ही राग द्वेषापासून त्यांची सुटका करतो. म्हणून लफडं आपोआप सुटते. त्याच्याशी भांडण करून ते काढायचं नाही. वितरागिता, अहिंसा यांनीच त्याला बाहेर काढावयाचं आहे.